काय हा फोन वाजला ना तर रॉंग नंबर वाजतो बस. निघू मी सर? का काय झालं? कुठे घाई आहे तुला निघायची? अरे तुला सांगू, त्या शेवटच्या पडत्या काळात ना काकाने मला फोन केला होता. तुला सांगतो. हॅलो, काय चाललंय? हा, मस्करी करताय माझी? तुम्हाला सांगितलं ना रॉंग नंबर आहे म्हणून. कोण कृष्णकांत? अरे असेल तो मोठा. नाही नाही, या ऑफिस मध्ये कुणीही कृष्णकांत नाही, फोन करायचा नाही. मूर्ख. अहो सर, कृष्णकांत म्हणजे तुम्ही. तुमच्यासाठी फोन आलेला. अरे ते जाऊ दे रे, पण तुला सांगतो एवढा मोठा सुपरस्टार मला फोन करून माझ्याकडे रडतो. तो हा फोन. मिस्टर तिळगुळकर. हॅलो, इकडे कोणी तिळगुळकर नाहीये. कोण? हो, कामिनी, सॉरी. माझं तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. मॅम, उद्या बोललो तर चालणार नाही का प्लीज? हे बघा, आजचं काम उद्यावर गेलं ना की उद्याचं परवावर जातं आणि परवाचं तेरवावर आणि तेरवानंतर काहीही घडत नाही. राईट डॅड? येस, राईट. मॅम, मी समजू शकतो, पण माझा फॅमिली टाइम सुरू होणार आहे. 8:15 वाजले ना मॅम, बघा ना प्लीज. मिस्टर तिळगुळकर, लोक नाईट शिफ्टला सुद्धा कामं करतात आणि मी तुमच्याकडून ते एक्सपेक्ट करत नाहीये. मॅम, आय अंडरस्टँड, पण माझा फॅमिली टाइम सुरू होणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं त्याबद्दल. हो, मान्य आहे मला, पण एक दिवस थोडंसं लेट जर का फॅमिलीशी बोललात तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना? हॅलो, इथे डीजे मिळत नाही. सर, माझा सॉरी. हा दादा, बोला. अरे ऋषा, शब्दकोड्यामध्ये मी आज फूड प्रोसेसर जिंकलोय. तो विकला तर मला 2000 रुपये मिळतील. हा, पण तुला हवा असेल ना तर पुण्याला पाठवून देतो. एसटी स्टँडवरून कलेक्ट कर. दादा प्लीज, तुम्ही इमोशनल होऊ नका. एक मिनिट. काय प्रॉब्लेम आहे? काय त्यांचा प्रीपेड कार्ड आहे, त्यामुळे ते माझ्या फोन कॉलची वाट बघते. सुदृढ. दादा, मी तुमच्याशी नंतर बोलू प्लीज. ओके. माझा फोन प्रीपेड आहे तर दुनियाला कशाला सांगतो? ते काय नसतं की त्यांना गोळ्या घेऊन झोपायचं असतं आणि झोपण्याआधी त्यांना माझ्याशी बोलायचं असतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हिज हेल्थ मॅम. मिस्टर तिळगुळकर, तुमचे आणि तुमच्या आजोबांचे इतके जवळचे संबंध आहेत. मग काय मॅम. गुड, आय लाईक इट. आपण उद्याच बोलू, आता निघा. थँक्यू मॅम. थँक्यू सर. अरे हळू सुदृढ. कामिनी, व्हेरी गुड बॉय. मी खाण्याचा खूप मोठा शौकीन आणि त्यात माझं वीक पॉइंट म्हणजे भात. मग तो भात बिर्याणी असो, पुलाव असो, जीरा राईस असो, सिंपल फ्राईड राईस असो, भात असतो. पण त्यातही जर तो भात टोमॅटो भात असला तर मला माहिती आहे काही लोक नाक मुरडतील आणि म्हणतील की टोमॅटोचा राईस. आर यू सिरियस? पण जी लोक माझ्यासारखी खाण्याची शौकीन आहेत, फक्त ती लोक टोमॅटो भाताचा आनंद उपभोगू शकतात. फक्त काय की त्यात गोड्या मसाल्याऐवजी घाटी मसाला हवाय. दॅट्स द डिफरन्स. आणि शेवटी ती डिश काय, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. ती डिश करणारी व्यक्ती कोण आहे, कशी आहे, किती प्रेमळ आहे, ह्यावर त्या डिशची चव अवलंबून असते. याच खमंगदार चविष्ट नोटवर मी आभास तुम्हाला एक खमंगदार गाणं ऐकवतो. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. तो चक्क टोमॅटो भाताबद्दल बोलला. काय रे, माझ्या टोमॅटो भाताला नावं ठेवत होतास, नाक मुरडत होतास, मिसळ खाऊन आलास. बघ आभासला, माझ्या आभासला टोमॅटो भात आवडतो.
हो ना, 2 टुक्कार लोकांच्या आवडी सारख्याच असतात. आई ऋषी, अरे जेवलास का रे? नाही, जेवेन. खिचडी मागवली आहे हॉटेलमधून. अरे मला सुद्धा उशीर झाला आज. मी आत्ता भाजी निवडतीये. बरं मला सांग, तुझं घर आवरून झालं का? पसारा असता कामा नये हा? पसारा असला की डास येतात घरात. आई हळूहळू लावतोय आणि इथला परिसर स्वच्छ, डासांचा काही प्रॉब्लेम नाही. बरं ते ठीक आहे. हे बघ, तुला आता पापड, लोणची, चटण्या काय काय हवंय ना त्याची मला एक लिस्ट करून दे. मी सगळं तुझ्यासाठी घरात तयार करून ठेवलंय. आणि उगाच बाजारातलं काहीतरी आणायला जाऊ नकोस हा. हे बघ, ते म्हणतील घरगुती आहे वगैरे, पण नाही, दुकानातलं ते दुकानातलंच. अर्थात त्यात आईच्या प्रेमाची चव नसते. शाब्बास, तिळगुळकर असलास तरी समजूतदार झालायस. तू मला सांग, बाकी काही अडचण नाहीये ना? अजिबात नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. तसं माझं कोणाशीही चांगलं जमतं. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि खिशात पैसे नसले ना तरी तुझा मुलगा उपाशी राहणार नाही. तेवढं स्किल आहेच रे तुझ्या. पण हे बघ, उद्या सकाळी मी तुझ्या घरी येते. तू कुठे राहतोस, कसा राहतोस हे एकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. मला लगेच ऍड्रेस SMS कर तुझा. भेटू उद्या सकाळी. आता जेव आणि शांत झोप. गुड नाईट. आई 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 आली वाटतंय. आई, स्वीट स्वीट. अरे सामान आहे माझ्याकडे. 1 2 3 बॅग जाईल. तू पण ना ग. अरे हळू, वजन आहे. अरे सगळं हाय, तुझ्या राजकुमाराला त्याच्या ऑफिसने दिलेला राजमहाल. छान आहे. आई, या सगळ्याची काय गरज होती ग? मी तुला सांगितलं होतं लिस्ट दे म्हणून. दिलीस का तू? मग मी आणलंय मला काय काय हवं ते. हे बघ, हे बघ, लोणची आहे याच्यामध्ये. हा, हे बघ, तुझ्या आवडीचं आंब्याचं लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे, लिंबाचं लोणचं सुद्धा आहे. आणि हो, मटणाचं लोणचं सुद्धा मागवलंय मुद्दाम कोल्हापूरहून. मला माहिती आवडतं तुला ते. आणि याच्यामध्ये लाडू आहेत. हे बघ, 5 प्रकारचे लाडू आहेत. महिनाभर पुरतील तुला. आणि आतमध्ये पापड सुद्धा आहेत. आणि हो, हे बघ, हे बघ, ऐक, याच्यामध्ये बघ सगळं सामान आहे. कात्री आहे, सुई दोरा आहे. हा, बघून घे एकदा सगळं. हा, घे बघ. आई, प्लायर. अरे लागतो रे. अरे काय पसारा रे ऋषी. अरे पसाऱ्यामुळे डास होतात, जळमट होतात आणि जळमटांमुळे माणसाची प्रगती खुंटते. झाडू नसेलच तुझ्याकडे. आणलाय मी. दिसतोय आई. अरे हो, अरे महालक्ष्मीची मूर्ती आहे त्यात, ती काढ आधी. हा, ही बघ, महालक्ष्मी आणली तुझ्यासाठी. तुझ्याकडे ही मूर्ती असली ना की माझं तुझ्यावर लक्ष आहे असं वाटेल मला. कुठे ठेवूया? चहा घेणार तुम्ही स्वामी, किंवा मग कॉफी? लिंबू पाणी पण आणू शकते मी. नाही म्हणजे रात्रीचं हँगओव्हर उतरलं नसेल ना. फारच बोलले की काय मी? मिस्टर तिळगुळकर, ऍक्च्युली मी तुमच्याशी थोडंसं खोटं बोलले. मी तुम्हाला आल्या आल्या असं म्हणाले की तुम्ही सेटल झालायत की नाही ते मी पाहायला आले होते, पण ते खोटं आहे.